रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये एकदम फ्रेश भाज्या येऊ लागतात। तर आज आपण ताज्या मटारपासून आणि पालकपासून झटपट तयार होणारी चमचमीत भाजी बघणार आहोत। ना कसलं वाटण करायची गरज आहे, ना मिक्सर लावण्याची गरज आहे। कोणत्याही प्रकारचं तामझाम न करता ही भाजी अगदी पटापट तयार होते। चवीला सुद्धा तितकीच भारी लागते। टिफिनसाठी सुद्धा ही झटपट भाजी तयार होते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बारीक केलेला लसूण घालायचा आहे। मिरच्या 2 घातलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या आपल्याला 5 ते 6 घ्यायच्या आहेत, त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत। आणि 2 आपल्या इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। एक मोठा साईजचा कांदा मी बारीक कट करून घातलेला आहे। आणि त्यानंतर 1 टोमॅटोसुद्धा घालायचा आहे। टोमॅटो पटकन नरम होण्यासाठी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो छान शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी ताजा मटार घालायचा आहे। मटार आपण उकडून घेतलेला नाही आहे, तो असाच घातलेला आहे। ताजा मटार अगदी फ्रेश आहे, त्यामुळे पटकन तो शिजला जातो आणि ताजा मटार शिजायला फार वेळ देखील लागत नाही। आता 2-3 मिनिटांनंतर आपल्याला काही याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर इथे हळद घेतलेली आहे, लाल तिखट मसाला घालायचा 1 चमचा, 1 चमचा यामध्ये धना पावडर घातलेली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा यामध्ये बेसन घालायचं आहे। बेसनसुद्धा छान परतून घ्यायचं आहे। त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला बेसन हे तेलावरती छान परतून घ्यायचं आहे। बेसनसुद्धा इथे मी कच्चं वापरलेलं आहे, भाजलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपल्याला 1 जुडी कट केलेली पालक घातलेली आहे। पालक आपल्याला पहिल्यांदा पाण्याने छान धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला ही बारीक अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि सगळी मिक्स करायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला 2-3 मिनटं छान वाफेवरतीही शिजू द्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे। कोणत्याही भाजीसाठी आपण ग्रेव्ही करताना पाणी नेहमी कोमटच वापरायचं आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। थंड जर पाणी तुम्ही टाकलं ना तर भाजीची चव थोडी बिघडते, त्यामुळे पाणी हे गरम करूनच घालायचं आहे। थोडंसं इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान आता शिजून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याच्यावरती 2 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। तर 2-3 मिनटांनंतर तुम्ही बघू शकताय, बघा भाजी आपली छान शिजल्या गेलेली आहे आणि जी ग्रेव्हीसुद्धा थोडीशी थिक झालेली आहे। तुम्हाला जर पातळ भाजी आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा पातळसुद्धा ठेवू शकता, पण थोडीशी जर घट्ट असेल ना तर भाकरी चपातीबरोबर खायला खूप छान वाटतं, त्यामुळे थोडीशी घट्ट करून घ्यायची आहे। वरून आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। पुन्हा छान मिक्स करायची आहे। मटार किंवा पालक जेव्हा आपण घरी आणतो ना त्यावेळेला आपल्याला आठवतं ते म्हणजे पनीर, मटर पनीर किंवा पालक पनीर। पण एक वेळेस माझ्या पद्धतीने तुम्ही ही मटर पालक करून बघा, खायला ना अप्रतिम लागतो। तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारी भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा भाजी भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते। तर अशा पद्धतीने एक वेळ नक्की ट्राय करून बघा। तर माझ्या पद्धतीने ही केलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।